चला आता आपला पुढील कार्यकर्ता खूप खूप शुभेच्छा. आपण असेच उंच शिखरावर चढत राहू, आपले नाव पूर्ण कीर्ती सगळ्या जगात पसरो एवढीच अपेक्षा. आणि आमच्या चॅनलला 2 मिनिटाची आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर चला पुढील कार्यक्रमाकडे. धन्यवाद. या आता. ठीक आहे, ओके. बंद करा लवकर बंद करा फटकन. सत्यानं झाला सगळा. काहीच नाही राहिला आता. संपल्यात जमा आपण आता. झालं, शीट निघाली त्याची, शीट निघाली. तेच म्हणलं मी कोमात गेलो ना पुरा. पंचायत समिती सर्कल काढतो म्हणलं, पण आता कायच विरोधकाला एकच भीती, शिवलाल तर लीड किती एवढंच राहिलं आता. नाही का 7तले 5च गेले तर माया पेपर वाचला ते. पण आता हे बातमी पाहून तर माया आता 5तले 2 नाही राहिले. काय करावं आता. पुरा थंडच केलं राहिले आपल्याला. हो ना, म्हणजे तोंड दाबून भुक्क्याचा मार दिलाय ना. 1.5 एकरावाला जर आपल्याला असा भारी पडून राहिला तर काय होईल. काय बोलते राजा, काय त्याची मुलाखत. असं वाटतं काय मोठा एखादा राजकारणी बोलून राहिला का. एक नंबर लबाडा लुचाटाले का पाय ना, कायच्या काही बोलेन ते. संस्कृती जपणूक करायसाठी 7 समुद्र पाळ मी प्रयत्न करणार आहोत. टपऱ्यावर वावराच्या पळ्यात कुठे गेला का हे. आजूबाजूच्या पुढे गेला का हे कमांडर घेऊन. काय बोलते तर राजा, गोष्टी मोठ्या आणि काम काहीच नाही. तेच म्हणून ना, काहीच नाही. 3,000 केला त्यानं खेळ पुरा. सांगा बरं तुम्ही, 3,000 बक्षीस दिलं. पण मी काय म्हणतो, हे बातमी देणार होय कोणा. हो, पेपरला बातमी कोण दिली असं. हे इथपर्यंत पोहोचलं कसं, चॅनल कसं याच्या घरापर्यंत गेलं. हे न्यूजचं तर नाही मला माहीत, पण ते पेपरची बातमी माहिती आहे मला. हो, कारण की मागची जे जमुरा प्रकरणाची बातमी दिली का नाही, ते तिच्या त्या चिमणरावला मी विचारलं होतं बा, कोणा टाकली काय टाकली. तर ते म्हणे आमच्या ते वार्ताहर आहे रामपूरचा सीताराम पवार, त्यांना दिली ती बा. तर चिमणरावनं ते मग तिकडे दिली, मग ऑफिसला मग ते आली. मग म्हणलं हो, हे बातमी आता नेमकं दिली कोण. हो, हे मला वाटतं घनश्यामने समजा न्यूजले कोणा दिली बा. ते बा पहिले घनश्यामच्या घरी चाला. हो, त्याला 100% माहिती आहे हे न्यूज चॅनलला कुठचा होय, का कसा गेला. हो, त्याची कशी ओळख पळख असतेच बाकी याचे सगळं. त्याला विचारा. हो, त्याच्या चॅनलवर तर नाही आलं म्हणा, पण इकडे आलं नाही का. चला विचारू त्याला. बस तेवढा पता काढायचा आहे. कोण होय ते आता त्याला सांगतोच मी आता बातमी द्यायला आले. तुला माहिती आहे का म्हणतो कोणत्या रंगाचा आहे ते. काही का. चला तुम्ही. हो, पहिले चला त्याच्या घरी आता. शुभेच्छा. आपण असेच उंच शिखरावर चढत राहू, आपले नाव पूर्ण कीर्ती सगळ्या जगात पसरो एवढीच अपेक्षा. आणि आमच्या चॅनलला 2 मिनिटाची आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तर चला पुढील कार्यक्रमाकडे. धन्यवाद. या आता. ठीक आहे, ओके. हॅलो म्हणा शिवलाल भाऊ, झालं निघाली, शीट निघाली आपली. काय स्टेशन घेऊ आता. झालं, प्रचार झाला तुमचा. अरे बाबा, ये तो सुरुवात है बबन्या. अरे ये तो सुरुवात है. आगे आगे देखो होता है क्या. खादुळ्या फिटला म्हणला आता. हो, खादुळ्या 100% सांगतो पडला आता. हो, चक्कर येऊन पडला समजा. बाकी राजा शिवलाल मानलं पण तुले. हो ना, काय बोलतं राजा, कसं काय तुला सुस्ती आणि कसं काय तू करतं. तुझ्या तर बुद्धी मध्ये तर काही तोडच नाही दिसू राहिली. असंच असते ना आबूजी. कसं आहे, जिभेवर साखर पाहिजे माणसाच्या आणि डोक्यावर बरं पाहिजे. हो, किती काही माणसाचा दिमाग भडकला ना, बिलकुल दाखवा नाही लागत. मग त्याचा काटा नंतर काढा लागते. पण आता तर असं जिभेवर साखर ठेवून राहा लागन आपल्याला. तर आपली सीट निघन. हो, कारण की टक्करवाला आपला बी काही कमजोर नाही, तुम्हालाही माहित आहे. गोष्ट खरी आहे म्हणा, पण सध्या तरी आपली बाजू तगडी बनवून राहिली गड्या. हो, कारण की वातावरण चांगलं निर्माण होऊन राहिलं सगळ्या सर्कलमध्ये. तुझ्या नावाचा आता जिकडे तिकडे झाला समजा, म्हणजे प्रचार झाला सारखा झाला. आता फक्त फिनिशिंग मारणं आहे, बाकी काही नाही. हो, जास्तीत जास्त 10-15 हजारात तुझ्या कार्यक्रम होऊन जाते. याटो एखादा, आपल्या 2 गाड्या 3 गाड्या आणि बस. बाकीचे लोकांचे आपापल्या परीने या बा. तुम्हाला जर चांगला माणूस निवडून आणायचा असेल तर स्वतःच्या पैशानं खर्च करा. हो, कारण की जास्त जर खर्च करशील तर कसं आपल्याला पुरणार नाही ते. पैसे कुठून आणणार आहे तू, सांग ना तू. अजून तर आपलं काहीच नाही शिजलं अजून ना. तिथंच आपलं बँकेनं जरा असं आहे ना, फाटक्यात पाय आहेत ना आपले पहिल्या जमान्यापासून. हो, तर आता आपल्याला कसं आहे, पुढचा आहे पैशावाला. नाही त्यांना रात्री गेम करा, पैसा वाटप करू. म्हणून गावातले पक्के करावं लागेल ना. गावातले मतं जास्त पडले पाहिजे. सर्कलचं तर बरं भेटतेच आपल्याला, काय नाही. पण यानं जर का पेट्याच्या पेट्या खोलल्या तर त्यानंच कमी पडून राहिलो. पण आपण तरी बी बा काढू ना काहीतरी मार्ग निघन. अजून टाईम आहे ना आपल्याला. आहे आपल्याजवळ वेळ आहे अजून. सध्याच आपली परिस्थिती बरी आहे की नाही. बरं चला मग, आज कोणाची तर फराय म्हणते काय, फरायला जा लागते वाटते ना. कोणाची तर बोलावले आलं तर आता ते देवदासच्या घरी जा लागते ना. देवदासची तर बोलावलं ना आज फरायले. हो, तुमची तर नाही काय दिवशी काही ठेवत का म्हणलं. ठेवू ना, आज 1-2 दिवसात ठेवू आपण, काही विषय नाही. हो, चला आता देवदासच्या घरी जा लागेल. मग चला, फरायला बोलावलं म्हणते. हो, चला. काय करा रे, डोक्यावर द्यायचीच पाहिजे नाही का. शिवला कुठे मोठा फोटो नाही त्याचा. काय सांगणार पाहा त्याचं, ते किती लिहिलं त्याचं. मायाचा पादर असणार आहे. रात्री अपरात्री बी काही काम पडलं हजर असणार आहे. सांगा अन्याची चिड असणार आहे. किती कसं त्याच्यात नाही म्हणलं. सो खर्चाने कार्यक्रम केला राजा. कार्यक्रम काय बा कमाल आहे पण नाही का. अरे का सरप निघाला तर काढी नाही काढत ते घरातील. काय बोला आता. कठीणच काम आहे बा. इतकं आता सांग बरं, जगापर्यंत म्हणजे पूर्ण जगाचा विचार करू राहिला ना ते. हो, घरचं पायसानं सगळं फाटको. पुऱ्या जगाचा विचार सुरू. काय ते कठीणच काम आहे बा त्याचं बी. ते आता कंदील बुडान ते. हो, संगच असते तर काय त्याचं चालते आणि काय नाही. कालच त्यानं बातमी लिहिली, ते मला दिसलं ना, ते काहीतरी लिहू राहिलं होतं आपल्याला. म्हणे या म्हणे तुम्ही. पण बरोबर काल सेटिंग लावली हे बा, बातमी आज झळकली बी बिलकुल. हो, काय बा त्याचं म्हणजे दिमाग काय चालन, त्याचं काय करण त्याचं त्याला माहीत. जाऊ दे, आपल्याला काय करण्याला लागत तिकडे. काही इच्छा आपण काही करा. हो, तर बहुतेक निवडणुकीचा जरासा अंदाज आहेच त्याचा. जराशी लय त्याची म्हणजे इच्छा लय दिसून राहिली मला.
100% इच्छुक आहे ते, उभा राहते म्हणजे राहतेच ते, काही होती तिकडे पैसा इकून तिकून आणून ते, पण कसं तरी उभा राहतेच ते. ते वातावरण तसं करून राहिलं ते तयार, हो कमी पैशात, पण सांगता येत नाही, शीट काढू शकते का ते, नाही का? हो, नाही मला देवीदास का जमन का चालले का त्याचा? काय येते का नाही आता आपण काय सांगा, नाही का आला तरी हे बा सांगतो ना. घोटाळा समजा झाला म्हणून समजा जिल्हा परिषदमध्ये, मोठा घोटाळा येईल आणि त्याच्यात ती शिवलाल टोयगोडेचा हात राहील, बस एवढं नक्की. बाकी ते तर होणारच आहे ना. हो, शिवलाल म्हणल्यावर आता ते काय राहणार आहे का? ते तर काही ना काही हात मारल्याशिवाय राहते का ते, मग घोटाळ्यात ती सामील आहेच ते. त्याच्यात आली का बातमी यायची? हो म्हणलं त्याचं टीव्हीवर नाव आलं म्हणते, आता मी पाणी आणायला गेली तिथं टीव्हीवर आलं म्हणे शिवलाल भाऊचं काहीतरी. बापरे, म्हणजे टीव्हीवर आलं का त्याचं? बाहेर झालं माहिती आता नळावर गोष्टी झाल्या ना, मग आता म्हणे शिवलाल भाऊनं 10-15 मिनिटं भाषण दिलं म्हणजे त्याच्यात काहीतरी असं झालं म्हणलं. मा घोटाळा झाला आता, हो येतेच वाटते बा. काही मला तर याचं म्हणजे दिसूनच राहिलं आता, वातावरण लय बनवलंय ना आता. म्हणलं ते लोक येतात का नाही मला फराळ करायला, मी ते फराळाच्या प्लेटा भरून ठेवल्या ना, येतात का नाही फोन लावून द्यायला. मग बरोबर लावतो, फोन लावतो मी, पाहतो काय कुठं आहेत त्या. हो येतो म्हणे ते, आता मग अशी फोन लावला ते येईल. बरं झालं आले ना, मी बोला लिहून राहिलो तुम्हाला. मग काय तर फराळ आता हे बा दिवाळीचा फराळ आहे, तुम्ही नाही करू नका. मग घ्या बरं एक प्लेट, जास्त नाही ना, काय 2 चकल्या चिवडा जरा आपला खायचं. आता चिवडा गोड लागतील काय काय सरा कडू केला ना फरायचा दिवाळीचा. शिवलाल टोयगोड नाला म्हणायचं नाही, हे बा चिवडाचं राहू दे तुम्ही, चिवड्याचं हे बा मानमुळे चिवडा राहू दे बा, घनशा बुट ठेवायचे आम्ही काय म्हणतो ते पा पहिले. पण काऊन तुम्ही असे करून राहिले? अरे एखाद्या घाबरल्यासारखे करून राहिले तुम्ही, काय अरे खा ना बा, दिवाळीचा फराळ आहे. मी काय म्हणून राहिलो ऐका तुम्ही, हे बा राहू द्या तुम्ही, सऱ्या भुका मेले आमच्या आता. मी काय म्हणतो एवढं सांगा आम्हाला फक्त, ते जे आता न्यूज आपलं 22/7 आहे नाही का ते, हां तर 22/7 मध्ये आपल्या शिवलाल टोयगोडची मुलाखत आली. हो तर त्या नारायण कोणाच्या ना तिथं बोलावला कोण म्हणलं? हो कोण हे काही वैकीच आहे का त्या चॅनलचा माणूस कोणी काही? अरे बापरे, हो हो हो, शिवलाल टोयगोडची मुलाखत आलीच का मग ते? अरे बाबा आलीच ते नाही मुलाखत? अरे कायची मुलाखत राजा, त्यानं पुरा प्रचारच केला त्याच्यात, मग प्रचार करायसाठी आलता त्या चॅनलवर. मग काय तर सगळं बिलकुल बा, त्यानं म्हणजे आमचं आता निवडणुकीचं भवितव्य म्हणजे खलासच केलं, पुरं कॅरियर बरबाद केलं आमचं त्यानं. बरोबर आहे, चिमनरावचं काम आहे नाही का? हो ना, मला फोन केला त्यानं, मग बाकी तिकडे लावला त्यानं. हे बा मी काय म्हणतो, मला ते एकच वाटून राहिलं, ते चिमनराव नाही का आपल्या कॉलनीमध्ये राहते ते भाड्यानं आपल्या बळभाऊची इकडे, तर त्यानं राजा बहुतेक मला फोन केला होता म्हणे, अशी अशी मुलाखत द्यायची आहे म्हणे, गाय गोदरीचा कायचा तरी कार्यक्रम केला म्हणे त्यानं, तर ते तुम्ही शिवलाल टोयगोडची मुलाखत घेऊन त्याचं थोडंसं प्रेक्षेपण करा म्हणे. हो तर मी म्हटलं बा अशा माणसाचं आता आपल्याला काही करणं नाही. मी त्याला काहीतरी कारण सांगितलं आणि कॅन्सल करून टाकलं. तर मग नंतर त्यानं कोणाला कॉल केला आणि कसं काय केलं ते त्यालाच माहिती. हे चिमनराव हे आपल्या कॉलनीतलं ते भाड्यानं राहते ते, इतकं उचापती कामं करू राहिलं का ते, काही गरज त्याला असं म्हणजे मला 100% माहिती नाही म्हणा. पण ते आता ते मला फोन केला त्यानं की बा आपल्या मुलाखत द्यायची आहे, मग असं कोणी ओळखीचं आहे का? तर मग म्हणे मी म्हटलं नाही. तर मग त्यानं अदरवाईज इकडे तिकडे पाहिलं मग काहीतरी, तर मग पाहा आपण जाऊन त्याला विचारू बा तुमचं काम आहे का, असं तसं विचारपूस करायला काय हरकत आहे? आत्ताच चला तुम्ही, आत्ताच बिलकुल ठेवून द्या ती प्लेटा, चला लवकर चला आमच्या संग आता. घरी आहे का म्हणलं चिमनराव भाऊ? आहेत का? या म्हणलं जरा बाहेर जरा. कोण आलं मला? खादुळे साहेबाचा आवाज दिसून राहिला. हो हो आलो आलो बाबा, येतो म्हणलं मी, करा तुम्ही नाश्ता करा. हो आलो आलो म्हणलं, आलो. अरे बापरे, खादोडे साहेब का मानमुळे साहेब सगळे झाले होते. आता फक्त काय घर मालक बोलावलं की झालं आमची. चला ना म्हणलं आता दिवाळीचा फराळ करून घेऊ म्हणलं. बडबड फोन करून द्या तुम्ही. घाल ना तिकडे चुल्यात ते फराळ. मी काय म्हणून राहिलो म्हणलं, आमचं काय सांगा तुम्ही पहिले, ते फराळाचं करू नंतर. हे आता जे न्यूजला आता बातमी आली म्हटलं 22/7 वर, ते आपल्या रामपूरची गाय गोंधन कार्यक्रमाची, काय तुम्हीच केली का ते पब्लिक गिफ्ट काही, म्हणजे संपर्क तुम्हीच दिला का करून? हे घनश्याम भाऊ म्हणून राहिले, तुम्ही कोणाला तरी कॉन्टॅक्ट केला होता म्हणून. बापरे काय बोलता, ते आली का बातमी? अरे आपणच दिली ते. मग काय आता घनश्याम भाऊ म्हणे जमत नाही म्हणे त्याच्या भावाच्या तब्येतीच्या ना, मग तिकडे दुसरीकडे कॉन्टॅक्ट केला. ते म्हणे त्याच एरियात हा म्हणे मी. मग ते म्हटलं बा करून घे तेवढं. तर त्यानं ते केलं, एवढ्या लवकर टाकलं वाटतं बा. काय बोलाव काय आता नाही का? नाही यायला आता सुतार तुम्ही आता, यानं केला मा खरा गेम नाही का? काहीच गरज नव्हती यायले. थांबा तुम्ही 1 मिनिट, तुमच्या घर मालकाला बोलाव तुम्ही, मग बोलतो काय तुम्हाला आता. हा इथं राहणं मुश्किल करतो तुला आता. काय कोणाला फोन लावून कोणाला राहिले म्हणलं? बळ बोला तुम्ही जरा 2 मिनिटं बोलाव जाईल. थांबा तुम्ही आता, थांबा गडबड नका करू. हॅलो, हा बोला ना खादुळे साहेब, काय म्हणता सांगा म्हणलं. काही नाही या म्हणलं तुम्ही, तुमचं ते जुनं घर आहे का नाही, हो तिथं भाड्याने ती चिमनराव असते तिथं या बरं लवकर, जरा 2 मिनिटं काम आहे जरा महत्वाचं, अर्जंट या जरा. आम्ही इथं मानमुळे साहेब घनश्याम भाऊ ते सगळे आलेलो इथं, या लवकर या. चिमनरावच्या घरापाशी काय म्हणते, बहुतेक मला वाटतं फराळासाठी आले वाटते सगळे. बरं आलो मी, आलो 2 मिनिटात आलो. लवकर या मग. ठीक आहे ठेवतो मग. म्हणलं आमच्या घर मालकाला काय फोन केला म्हणलं, काय फराळासाठी केला का? मग आता चला मग, बरं आहे मग केला तर. थांबा तुम्ही गडबड नका करू, येऊ दे त्याला सांगतो ना काय सांगाच ते. हो थांबा तुम्ही जराशी. नाही तुम्ही बा कॉलनी सुकानं राहा, माणुसकीत राहा जराशी, अगोपणा शिल्लकपणाचे कामं करू नका तुम्ही. खादुळीच्या वय लागू नका तुम्ही. खादुळीच्या शेपटावर जर ज्यानं पाय दिला ना ते पेटला म्हणा समजा. फिटला ते कायमचा सांगून राहिलं तुम्हाला. मी काय मागं लागलो ना ते बा म्हणलं तुले पैता घाण करीन म्हणलं, सांगून राहिलं चिमनराव काय आहे तर तू सांगून राहिलं. आता लोक माणुसकीत राहिलो मी, तुझी गलती अशी आहे की माफ करा जोगती नाही ना. पुरा सत्यानाश करून टाकला ना माझा. हो ना, ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण झालं काय नेमकं झालं काय? म्हणजे अशी इतके बिफरले तुम्ही, हे कसं काय? म्हणजे काय जीव घेता त्याचा तुम्ही? काय झालं काय? आमच्या भाडे करून काय केलं सांगा ना तुम्ही, मानमोड साहेब सांगा तुम्ही, सांगा म्हणलं काय झालं सांगा तुम्ही.
मी काय म्हणतो यायला काहीच गरज नव्हती ना. आता हे घनश्याम भाऊ यायचं चॅनल नाही का, जी 22 तास आहे आता, यायचे भाऊ चालवते. काही गरज नाही ना यायनं दुसऱ्या यायला न्यूजवाल्याला फोन केला. आणि त्या शिवलाल टोळीचं पूर्ण हे करून टाकला त्यानं, प्रचार समजा, एक प्रकार प्रचारच समजा. काही गरज होती का? त्या गावात कोणता कार्यक्रम झाला? तुम्ही गेलते का तिथं? तुमचं नाव सांगून राहिली ते हे गेलते म्हणून. हो ना, मी गेलतो ना काल तिथं. गायगोंदाचा कार्यक्रम होता तिथं. हो ते मला माहित आहे. तेच म्हणून राहिला ना याय ना. आता ते काही गरज होती का? मग त्या बातमीचं सांगायचं होतं. शिवलाल टोळीचं काय ते सांगायची गरज? त्याची मुलाखत घेतली नाही ना. मुलाखत इथून पाठवलं ना, इथून प्रतिनिधी पाठवला, त्याची मुलाखत घेतली. ते 22/7 वर त्यानं ते प्रदर्शित केली. आता आम्ही ते पाहिले मग भडकलो आम्ही. प्रदर्शित केली म्हणजे अरे खोटं आहे का ते? जे खरं आहे तेच दाखवलं ना का काय? असं म्हणजे कुठून आणली का खोटी बातमी? मग जे आहे ते दाखवलं. बरोबर आहे ते, जे आहे ते दाखवलं बा त्यानं. असं काही म्हणजे चुकीचं नाही ते. असं काय म्हणजे खोटं थोडी होतं काही ते. कार्यक्रम पाहिले मी, होतो ना, प्रत्यक्ष होतो ना ते ना. सरी जनता असं त्याचं मला नाही काही घेणे देणं. मरा ना तिकडे लोकांचं काय करायला लागते मला पाहा लागेल ना. यानं म्हणलं शिवलाल टोळीचा जास्तीत जास्त गावगावा झाला ना त्याच्यात. मग त्याच्यानं ते सर्कलमधले लोक आहे ना, त्याला आता डोक्यावर घेतलं का नाही. मग माय कसं होईल पुढे निवडणुकी ते मला पाहायला लागत का? ते उभा राहून राहिला ना, त्याच्यासाठी नाटक आहे ते. तुम्हाला समजते का काय त्याचं राजकारण काय? तुम्हाला काय माहिती त्यातलं? त्यानं बरोबर गेम केला तुमचा फोन करून. फुकटात बातमी दिली, प्रसारित केली, नाव झालं आणि आम्ही इकडे बोंबलो. पण आता मला काय माहिती आता? मला कधी लावून फोन केला की बा असं आमच्या गावात झाला म्हणे बा, एखादा कोणी पाठवा म्हणे. मग मी पाठवलं. यायला फोन केला, घनश्याम बोले म्हणे जात नाही. मग एका जणाला गेला ते गेले तर. तेच म्हणलं ना, तशी उचापतीची कामं कराच नव्हती लागत ना. तुम्ही काहीच पाठवायची गरज नव्हती ना. तुम्हाला 4 पैसे भेटले का त्याच्या? खडकू दिला त्यानं. मग नसते कामराच्या फुकटात काम करून राहिले, डोक्यावर ताप आणला आमच्या. मग कॉलनी धाबा म्हणलं बळभू तुम्ही यायला माणूस सांगा आता. हो आता हे झालं आता. हो आता एवढं आता काही इलाज नाही, अजून काही निवडणूक लागली नाही. पण आता हे जर का असे जर करतील तर मग माझा खरा माणूस नाही यायला सांगून राहिलो मी आता. जाऊ द्या ना, आता सांगणार नाही ते बा. चिमणराव याच्यात रोल घेऊ नका म्हणून तुम्ही आता. हो आता झालं, मोठी गलती झाली, जाऊ द्या आता. गलती काय केली तुम्ही? धमकी देऊन राहिले बा तुम्ही. कितके म्हणलं कमजोर नका समजू तुम्ही. म्हणजे काय मारता का तुम्ही? काय करता काय तुम्ही? काय करता तुम्ही? चिमणराव राहू द्या म्हणलं, जाऊ द्या बा, माघार घ्या, जाऊ द्या ना. आपलं हे बा पुरत नाही ना आपण. आपलं हे बा राहू द्या. हे बा खादोड साहेब जाऊ द्या. ते कसं माणूस जरा हे बा चिमणराव मी सांगतो ते ऐका तुम्ही. हे बा मी घर मालक आमची हे बा म्हणलं स्वभाव चांगल्या म्हणून मी ऐकून राहिलं. हे बा म्हणलं मी माझ्यासारखा बी खराब माणूस नाही बरं. मी सांगू राहिलो खादोडे तुले वाटत असेल मा मागं नको लागू तुम्ही बी. सांगा तुम्ही, सांगा बळबो सांगा म्हणलं त्याला जरा माणूस की माई पोच काय, याची पोच काय, माय पासंग आले का, नखाची तरी बरोबर करते काय? त्याला त्याला का म्हणलं मानमोळे साहेबाला मी त्याला गाडी घ्यायला लावली. उपकार आहे गायले. हो पण आता मी काही खोटं केलं नाही ना. मला काय माहित होतं असं निवडणुकीत राजकारण नाही म्हणून त्या शिवलालचं. मला त्यानं जे सांगितलं मी तसं केलं. ते कंदिलाबाजीनं ते वार्ताहर आहेत ना आमच्या इथले ग्रामीण मधले. बरोबर आहे बा खादोड साहेब, यायचं काही दोष नाही. ते शिवलाल राजकारण केलं हो ना. त्यानं त्याचा बरोबर संधी साधवली त्यानं. हे यायला वाटलं बा बातमी द्यायला लागते अशी. त्यानं त्याचा कार्यक्रम केला. जाऊ दे आता, यायची गलती नाही आणि त्याला काही इलाजही नाही. इलाज नाही ना, ती बरोबर आहे बडबो तुमचं. पण आता तुम्ही सांगा, इलाज करायला लागला. शिवलाल टोळी चांगला माणूस आहे का? तुम्ही सांगा ना. तुम्हाला माहित आहे आता हेच कोणतं चांगला आहे ना. हो ना ते नाही म्हणा चांगला. ते असं म्हणजे हाय चुकाट्यावालाच आहे ते. आता जनतेला आता काय आपण काय म्हणा, कोणाचं काय सांगा. पण आता काय करावं काय याच्यात? आता एकच करा तुम्ही, कसंही करून आपल्याला त्याला माघार घ्यायला नाही. त्याच्यासाठी आपल्याला जीव तोडून प्रयत्न करायला लागते. आपण कॉलनीत राहतो, आपल्या एकमेकाला काम पडते. रातचं कोणी बिमार पडलं ते आपलं काही कोणत्या गोष्टीच कमी आहे का? दवाखान्याचं म्हणा हे असलं. चिमणरावच्या आता बाकीची बी किती वेळ मी मदत केली त्याला. म्हणून म्हणलं काही विषय नाही. आपण एक चांगल्या कामासाठी थोडंसं सहकार्य तुम्ही आता मला करा. हो हे झाली गलती माफ करतो मी एकटीची. पण मला तुम्ही आता सपोर्ट करा. शिवलाल टोळीला कशी माघार घेता येईल याच्यासाठी माझं तुम्ही माघार आमाय. ते सगळं बरोबर आहे म्हणा. पण आता आम्ही काय करावं त्याच्यात? हो आता त्याचं मन ते त्याला उभं राहत असेल तर आपण काय करावं? आता 4 बाजून घेरा जाय त्याला आपल्याला. हो आता मानमोळे साहेबाला सांगितलं मी, त्याची बहीण आहे तिथं आता घनगणीच्या घरी, शांताराम घनगणी. हो तर त्याच्या माध्यमातून ते तिकडे बरोबर लाईन लावते ना आता. हो त्याला माघार घ्यासाठी. आणि मी आणि माझ्या घरची समजा बाई आम्ही जाणार आहोत मोठे पाटलाच्या घरी. हो कारण की आता भाऊ बीज आहे. हो तर म्हटलं हो चुलत भाऊ का असे ना, तिचा दूरचा आहे ते. हो पण आता तिथं जाऊन मोठे पाटलामार्फत त्याचं कानं पिवणार आहोत आम्ही. म्हणजे माघार घ्यासाठी. दुसरी गोष्ट आता तुम्ही बाळभू तुमचा ते कोण आता ह्या नातेवाईकांनी तिथं काय धुटके का कोणतरी आहे म्हणजे ते डुबरा पोट्टा. हो ते आहे ना आपलं. हो मावत बी नाही त्याची. हो माघारची बाई. हो आहे ना आपले नातेवाईक असते. मस्त त्या धुटकेले फोन करा त्याला म्हणा, त्या कंदील बुड्याला समजावून सांग म्हणा, पुढे काही करू नको म्हणा तू. ती जरा त्याला टेक्निक देऊन राहिला म्हणते. असं जरा असं मला समजलेलं आहे. वातावरण माहिती काढली त्याची. तर आता तुम्ही त्या याला समजावून सांगा बरोबर मारुतराव धुटकेले. आणि दुसरी गोष्ट ते जे बबन हेमाडे त्याचा सोबती ते का काशीनाथ गैबानी त्याला आम्ही आता त्याच्या घरी जाणार आहोत. आता नवरा बायको आम्ही घरी गेलो की त्याची तर फराळायला जाणार आहोत. त्याला फोडणार आहोत आम्ही. म्हणजे याला एकटं पाडून याचा गेमच करणार आम्ही आता कायमचा. एक तर 4 लाख रुपये देऊन नाही राहिला. वकिलामार्फत मी आता नोटीस पाठवणार आहोत त्याला. बरं 4 बाजून घरी वाटतं शिवलाल नाही का? असं बरोबर मी सांगतो मी मारुतरावले. हो बरोबर. आता मग एरी कसं आता माझ्या घरची तिथंच आहे सध्या. मी एकटा झालो संध्याकाळी. उद्या जास्त लागते मला बी. हो तर मी सांगतो बरोबर काय सांगाच ते. बस तेच म्हणला आता. हो तर आता आज आम्ही 4-5 वाजता जाणार आहोत. हे जाणार आहे त्याच्या बहिणीच्या घरी, मी जाणार मोठे पाटलाच्या घरी फॅमिली सहित. तर ठीक आहे आता बाकी काय अडचण नाही. हो तुम्ही या उद्या आणि बरोबर त्याला सांगून समजावून सांगा. नाही तर आज चला आमच्या गाडीत. नाही पाहिजे ना मग झालं तर मग संध्याकाळी येईन मी. हो वापस येईन आता मी. येईन नाही येतो एसटी येईन मी. काही वांधा नाही. जा तुम्ही, मला दुकानाचं काम आहे ना. तुम्ही जा दुपारी. चला ठीक आहे मग आता. आणि तुम्ही चिमणराव हो एका शब्दात ऐकून घ्या आता काय. एक वेळ माफ केलं तुम्हाला. डबल बातमी अजिबात आली नाही पाहिजे त्याची आता. चला आता येतो आम्ही.
बा शीट निघतच नाही ना आपली, शीट निघत नाही आता, कारण की त्यांना पूर्ण माहोल बनवलेला आहे. हो, आता हिंगा आता न्यूज पाहिली, हो ते हरामखोर आपला चिमनराव त्यानं केला नाही सरा सत्यानाश. मग काय आलो त्याला कडक सांगितलं आता डबल बातम्या देऊ नको, पण काही अर्थ नाही आता. गेलेली आता हौदोशी काही बुंदोशी का वायंगी. आम्ही तर आता निर्णय घेतला आता, बस माघार घेऊन टाकायची, उभं राहण्यात मजा नाही. हो, काही अर्थ नाही राहिला आता. क्या डॅडी तुम्ही असे माघार घेऊन राहिले हे काय कसं काय तुम्ही इतका पैसा हे ते गळगंजी संपत्ती साधा 1.5 एकर चिल्लर माणूस आपल्याला जर आता इतका भारी भरून राहिला तुम्ही काय पाहून राहिले काय पाहून काय राहिले म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी कमी आहे तुम्ही मला सांगा ना तुम्ही किती पैसा पाहिजे मी देऊ सांगा तुम्ही काय पाहिजे पैसे नको मागा पुढे पाहू पण याले बिलकुल नेस्तनाबूत करा तुम्ही शिवला टोकोटेला पैसा तर लागन तेवढा रे पैशाचं हे पाण्याचा पूर आपल्या इथं पण तिथं माणुसकी माणसं हेही पाहिजे ना मग निवडणुकीत असा पैशावाला नसते निवडून हे माणसं बरोबर येणं कव्हर केले ना आता मग बोलण्या चालण्यानं बरोबर हँडल मारले त्यानं नाही नाही तसं काही समजू नका फक्त हवा असते बरं ते भाषणाला जेवढे लोक येते तेवढे मतदान करते असं नाही बरं ते कसं आहे हवा बनवते तो पण हवा बनवते त्यातली हवेतली फुग्यातली हवा आपल्याला कशी गमावावी लागते हो ती आपल्याला माहिती आहे ना आपल्याला खाजोडे म्हणते ना आपण चिल्लर आहो का रात्रीतून म्हणलं गेम होऊन जाते सांगतो तुम्हाला पेट्याच्या पेट्या बिलकुल सरकवा लागते आपल्याला पूर्ण गाव पॅक करायचे आपण पैशाची काही कमी नाही फक्त तुम्ही एक काम करा मी सांगतो तसं आपल्याला यायचा कार्यक्रम करायचा आहे पहिले त्याला माघार कशी घेता येईल याच्यासाठी मी सांगतो तसा प्लॅन बनवू आपण कायचा प्लॅन म्हणतो सगळे झालं ना आता किती करून बसलो ते ऐकूनच नाही राहिला आवरून नाही राहिला ते हो काहीच नाही ना माझे चुलत भाऊ आहेत रामपूरला मोठी पाटी त्याच्या शब्दाच्या पुढे कोणीच जात नाही त्यांना मी कव्हर करते भाऊबीच्या नात्यानं मी तिथे जाते तुम्ही या तुम्ही म्हणा मी काकडा आरती पाहासाठी आलेला तुम्ही दोघं या तुमची बहीण आहे तिथे शांताबाई तर मला तुम्ही पण या म्हणजे मग दोघे जण तुम्ही तिथं या मी येते आणि तिथं बरोबर मोठे पाटलाला कव्हर करतो आणि तुम्ही त्या शांताराम गणगणीला कव्हर करा आणि या शिवलालला कसं आवडता येईल हो ते आपण कोशिश करू ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे म्हणा पण ते त्यानं ऐकलं पाहिजे ना ते ऐकणे महत्वाचं आहे की नाही ना मोठे पाटलाच्या पुढे कोणीच जाणार नाही हो त्याचा प्रेस्टिज पॉईंट बनवू आपण ते हो शिवलालला माघार घ्यायला लावू आणि तुम्ही शांताराम गणगणीला सांगा की बा मी उभं राहतो म्हणा तुमच्या बहिणीला म्हणा बा असं करा म्हणा मदत अशा पद्धतीने त्याला आपण माघार घ्यायला लावू आणि बबनला आणि काशीनाथला काही आम्हीच दाखवू बा मार्केटला काम देतो असं तसं त्याला मी त्याच्या घरच्या बायाला मी समजावून सांगते बरोबर नाहीच ऐकलं शेवटचं तर मग अटीतटीची लढाई मग शेवटचा पर्याय त्याचे 4 लाख रुपये जे आहे त्याच्याकडे हो बिलकुल मी पोलीस स्टेशनला फोन करते रिपोर्ट देऊन देते होय जमा मग असं आपल्याला करायला काहीतरी बस बस म्हणजे समजा त्याच्या पोटात घुसून आपल्याला आपलं काम काढून घेणार नाही का बरं ठीक आहे मग आता हो मगर की आचू हो ठीक आहे मग आता कधी चालतं आता जस्ट आता बस अर्ध्या तासात निघायचं घरी आता नाश्ता केलेला आहे जेवण त्याच्याच घरी आणि म्हटलं जगदीश चालला आता हॉस्पिटलला आपण चालले जाऊ मानमोडे साहेब तुम्ही पण आता तुमचं काय कसं काय कधी जाता बघा आता लवकर मी निघतो आता तिला पोहोचून द्यायचंच आहे आता सासरवाडीले तिथून तिकडे तिकडून मी जातो मग तिकडे काही हरकत नाही मग हो तसं करून टाकू तर मग आता बस उद्या तिथं तुम्ही काकडा आरतीचा आनंद घ्या आणि बरोबर त्या शिवला टोयगोटेला कसं माघार घेता येईल याच्यासाठी पूर्ण बिलकुल ताकद लावा चला आता लागू तयारीला बोलतो ना घर घेतलं म्हणतो झाबरून ना मोठं घर असं असं बापा आम्हाला तर माहिती नाही बा गावात काही कोणाला माहित नाही पण हो अजून बा घर घेतलं का काय काहीच माहित नाही काय कल्पना नव्हती ना तो घर गेलं नसन तसं हो तर त्यानं अचानक मला घरात दाखवलं आता शालू मी गेले होते मामा पण आले होते मामाला दाखवलेलं आहे बापरे मी माझा भाऊ पण आला होता है ना बापरे मग तू मस्त केलं मग झाबरून चांगलं घर घेतलं म्हणतो दादा कोण आहे नाव काढलं आणि 100 वर्ष आयुष्य यायला अरे दादा म्हणलं हॅलो हा बोल म्हणलं काय ताई एखादा फोनही नाही केला काय येतं नाही येत का काय कसं करा मी वाट पाहून राहिलो ना भावीसाठी वा पाय दादा कसं रे म्हणलं हे इकडे इकडं कामाचा म्हणलं व्यापच लय झाला नाही मसाळा गाईन ढोरण वासरं आणि वावरं सोयाबीन नलू आलेली आहे शालू आलेली आहे काय होते सांग बरं तू बापरे शालू नलू आहेत का तिथं मग तर मग काय टेन्शन आहे बाकी काय म्हणा हे बा नलूचा दिमाग खूप चांगला आहे हो ना तिनं जे पारख केली ना झाबरूगोंडाची 1 नंबर हो त्यानं आता मी घर बघितलं त्याचं अरे काय मस्त घर घेतलं त्यानं खरोखर 1 नंबर शानदार पोरगा आहे फक्त माझी लेखाची गलती झाली पहिले हो चुकी माझीच झाली कारण की मला लक्षात नाही आला एवढा मुलगा बा हे आहे म्हणून पहिले वाटते ना माणसाला की बा चला आपल्या भाचीचं असं झालं नाही पाहिजे असं भंटोक्या पोट्टा करू पण लेखाचं नाही हाय बाकी हो मस्त मस्त पैसे कमवून राहिला ते चांगले केसेस हँडल करून राहिला ते त्याचं नाव चांगलं आहे आता मलाही माहित होतं आता सांगितलं ना घर घेतलं म्हणून हो बरं ठीक आहे ना पण आता कसं झालं जे तिच्या आवडीचा होता जाऊ दे आता तसं तिच्या मनासारखं झालं जाय तिकडे जमला आता नाही का नलूचा राग निघून जाते आता हो ना तेच म्हणलं नलू हे बा खरोखर नलू शालू लय समजदार मुली आहेत हो शब्दाच्या पलीकडे जात नाही माझं कसं असं म्हणजे थोडीशी चुकी झाली म्हणा मान्य करतो म्हणाला खंत वाटते पण खरोखर आमच्या भाच्यालाही चांगल्या निघाल्या बा आणि आता मी काय म्हणतो आता माझ्या घरची चालली म्हणलं दिवाळीले हो ती आता तंतन करून राहिली हो मी येतो तुझ्या घरी हो 2 दिवस आता मस्त फसकला म्हणजे टेन्शनच कमी होऊन जाते आता माय हो हे गेली की नाही तसं नसते म्हणलं बाबा पती पत्नी हेच खरे नातं असते दुसरे सगळे जाणारे येणारेच असतात तर म्हटलं ये तू ये मस्त 2 दिवस राह मग आता हो काही हरकत नाही ते तिकडे जाऊ दे तू इकडे हो ना जवळ आहेत का तिथं द्यावर फोन द्यावर येईल काय म्हणते म्हणा आता माझं काय हॅलो बोला म्हणलं इथंच आम्ही बसलो होतो आता फराळ करून आलो बसलो तुमचं काय बापा हो सगळे आता दोन्ही हात सोन्याचे असल्यासारखे आहेत त्याचा काही विषय नाही आता हे चालले म्हणे मी म्हटलं पहिले मा बहिणीला फोन लावू दे ते जर येत असेल तर तू थांब तर ती म्हणे मग विचारून घ्या आता बाई काही येत नाही म्हणते तर मग मीच येऊन जातो मग हिला पोचून देतो तिकडे 2 दिवस मग आता तिकडे निवांत राहते म्हणून भांडे कोंडे ते कोण बसून घरी करत तेच म्हणलं तर तुम्हाला समजतेच ते ठीक आहे मग ते आपलं काकडा आरती हे असते का तुमच्या गावात नाही म्हणजे ती पाहता योग घेऊन जाते मग
ये ना बा, मग काय ठीक आहे बा, सांगतो आज 2 येते उद्या 4 जाते, असं चालू आहे आता ते काहीतरी 10-15 लोक जुटते रोजचे समजा. कुठं फराळ पाणी हे ते मावलं असते मस्त. हो या ना मग तुम्ही या. बस बस जास्त लागणार आता. हो बरोबर याच्या पोटात घुसून आपलं काम करावं लागतं आता नाही का. हो बरं बरोबर येतो बा आता, पण ती आपल्याला काही जास्त भजन येत नाही बरं. हो फक्त आपण ते टाय घे ते वाजवून फक्त या ना तुम्ही. फक्त येता येता येते नाही आलं तर काय असते आपला. हो चाल पाहिजेच ना तशी मागं. हा चला चला हो या तुम्ही, काय हरकत नाही. लवकर या म्हणलं. आज येता का मग उद्या येता. हो आता बस तयारी 5 वाजेला पोहोच तुम्ही. इले पोहोचून देऊन बस इकडे राहा ना. हो ठीक आहे ठेवतो मग. ये मग आता लयच इच्छा आहे तर काकड आरतीत नाही का. उठ सकाळी 4 वाजता पाहतो काय करते तर. हो या मग. हो काहीच हरकत नाही. मस्त बिलकुल मावला. हो ठीक आहे मग. हॅलो हां मानमोडे साहेब, काय पोहोचले का म्हणलं. रामपुरात आले का, पोहोचले का नाही. हो ना थोडा उशीर झाला. मी पोहोचलो आता पोहोचलो. हो काय ते साडी गिडी घ्यायला लागेल ना. हो निघता आता बरेच झाले. हो आपल्या दोन्ही भाच्या इथं आहेत. हो जरासं यायला आता तू म्हणतं तसं करावं लागेल ना बरोबर. हिशोबाने खबर नाही मग मी पोहोचलो इथं आता. हो मी बाजून आलो, फोन लावला तुले. हो इथं आपण खासाठी नाही आलो म्हणलं. खायची कमी नाही आपल्या इथं. हो याच्या पोटात धसून काम करायचं आहे आपल्याला. हां शिवलाल टोयगोटेन बबण्याचा गेम करायचा आहे. हां नाही तर बबण्या तुझ्या खिलाफमध्ये उभा आहे, शिवल्या माया जिल्हा परिषद सर्कलले. तर दोघाले आपल्याला कसं यायच्या म्हणजे मानगुट्या दाबाच्या. हो तुला सांगितलं आता. हो मिठी छुरी पुरी चालवायची आणि बरोबर मोठे पाटलाला मी कवर करतो, शांतारामले तू कवर कर. हां नंतर त्याच्या घरी जाऊ आपण. हां बबण्याच्या आणि त्या काशाच्या त्याला कवर करून टाकू. हां त्याच्या घरच्या बायाले. बिलकुल शिवलाल टोयगोट्या बिलकुल निस्ताना भूत. समजलं ना. हो तेच म्हणलं ना. आता मी काय म्हणतो, उद्या काकड आरती दिवराला का तू जायचं ना. मग काय तर पाहायचं काय मावलं असते तर त्याला म्हणजे असं वाटलं पाहिजे आपला माणूस वाटला पाहिजे. हो जसा शिवला चालवते आपण तशी चालू ना आता. हां आपला माणूस बस असं काम करायचं आपल्याला. बस बस मग काही सांगायचं काम नाही तुला. हो बस बस ठीक आहे मग आता ठेवतो मी फोन. हो चला पाहता तुमचं तुम्ही. हो या मग. ए बापरे दादा, कधी आला रे बाबा दादा. अरे बापरे ताई पाहता झालो मी. तेच म्हणलं आवाज देणार होतो, हे फोन आला. आताच मला ती गाडी दिसली. मला कोणाची गाडी होती. हो मी होती मागच्या साईडनं. म्हणून म्हणलं बाबा बाबा दादा आला गड्या म्हणलं आपला. हो ना ते आता नवी गाडी घेतली, जुनी इकून टाकली. बरं चल मग करतो मी फाटकं बंद करतो. चल आलोच मी. हो थैल्या घ्या लागते ना. नलू नाही का घरी. हो ना ते मगाशीच गेला आता. हो त्याला काही घरी गमत नाही. आम्ही म्हणे वावरातून चक्कर टाकून येतो. तिचे बाबा ते गेल्यात दोघी जणी. बरोबर येऊ द्या ना येऊ द्या त्याला. हो बस तुम्ही आता काय आपण 2 दिवस आहोत इथं. अजून उद्या. हां चला मग. हो पण तुम्ही फोन नाही काही नाही, अचानकच आलं ना. मला वाटलं बा कसे काय आले अचानक. गाडी दिसली, मी म्हटलं कोणाची गाडी आहे. पायसान तर बाबा आपली चुलत बहीणच समजा. अचानक आली. म्हटलं कसं काय झालं, काय चमत्कार. हो ना दादा, खरीच गोष्ट आहे तुझी. कसं झालं आजपर्यंत तर माझं येणंच नाही झालं ना. हे कामाचा व्याप पैसा पैसा सगळं आता समजलं मला. काही करून अर्थ नाही. किती काही करसान तर काही अर्थ नाही. पूर्ण जीवन आपलं याच्यात जाते आणि शेवटी मग आपल्या लक्षात येते की आपण काहीच नाही केलं. शेवटी यायला म्हटलं मला माझ्या दादाच्या घरी जायचं आहे भाऊबीजेला, आणि मी एक दिवस मुक्कामी पण राहणार आहे. हो कारण की खरं सांगते ना, भावाची इथं आपण भाऊबीजेला जाणं खरोखर किती आनंद असतो तो वेगळा. बरेच दिवसांनी लक्षात आलं नाही का. हो ना घरी गेलं तर पाणी विचारणं कठीण आहे. जाऊ द्या पण आता डोळे उघडले. नाही चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. कसं असते आपल्याला कामाच्या व्यापामुळे नाही होते तसं काही नाही आहे. हो पण आपल्याला प्रेम आहे बहीण भावाचं, हे महत्वाचं बस. प्रेम आहे मला काम आता करून नेणं आहे ना. कोणत्या हातून तुमच्या हातून करता काय. हो ना ते तर आहेच म्हणा दादा. हो पण मी काय म्हणतो, यायचं काय म्हणणं होतं का, सांगा ना तुम्ही काय म्हणता, तुमची काय इच्छा आहे तर. हो ना हिची अशी इच्छा झाली का नाही. हिनं स्टेटस बघितले लोकांचे. हो भाऊ बहीण हे ते समजा ओवाळताना ते बघा म्हणे माझं काहीच नाही म्हणे. हो मी म्हटलं बा आता तुझे चुलत भाऊ आहे, चालशील तर. हो ते म्हणे मला तर खूप आठवण येते, पण आता ते म्हणते बापा आता आली का. मला काही म्हणत नाही, देव माणसं आहेत ते. हो चाल तू. पण मला म्हटलं थोडंसं कसं एक थोडं मला कसं या गावातलं ते आपलं दिंडी काय काकडा आरतीच ते काकडा आरती. हो ती पाहायची इच्छा होती. हो मी आता रात्रभर मुक्काम केला तर सकाळचं ते होती आपलं काकडा आरती कशी असते बा काय असते आपणही थोडंसं पाहून यावं. म्हणून म्हटलं मी येतो बा मुक्कामी, काही हरकत नाही. हो उद्या सकाळी चालली आपण. बरं आता हे ते का काकडा आरती उद्या बरं. हो हो मस्त आहे बा. मला साहेब काकडा आरती या तुम्ही उद्या. आज सकाळी बरोबर 4 वाजता आंघोळ करून तयार राहा तेव्हा. नाही मी येणार रात्रभर जागीन मी, पण उद्या काकडा आरती पाहणारच मी कशी असते तर. हो मी बघितलीच नाही ती. तुमच्या गावात कशी असते काय असते तर. या तुम्ही काकडा आरतीत खरोखर या. म्हणलं माणसाला समाधान मिळते खरंच बा. आयुष्यात आपण काय कमावलं काय नाही, खूप आनंद वेगळा मिळतो त्याच्यात. परमात्माचा आनंद वेगळाच असतो बरं. हो जाऊ ना, मी असतो त्याच्यामध्ये. हो येतो मी थोडंसं. हां ठीक आहे जाऊ आपण मग. आता कसं भाग्यच म्हणलं लागणार आपलं नाही का. चला आता थोडंसं आतमध्ये बसू. हो थोडंसं आता म्हणजे उकाळा वाटत आहे. उकाळा वाटून राहिला त्याला नाही का. हो याच्यापेक्षा थंड आहे रे भाऊ याच्या खाली. वावरात जाऊन पाहिजे मग समजते काय आहे कसं असते उकाळा तर. हो 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 चला ना मग. आता काय आलेच तुम्ही तर आता जेवण वगैरे करून घेऊ पहिले. हो चला. राहू द्या ना जेवणाचं काही आपलं हे नाही. आलो आम्ही घरून नाश्ता वगैरे आता संध्याकाळी. असं कसं काय बोलता. अरे अर्ध्या घंट्यात स्वयंपाक तयार करते, काही टेन्शन नाही. सांग तुम्ही आता चपा. आता काय तसं तर काही जास्त भूक नाही. हो काय तुमचे मामाजी आले नाहीत का. मला गुरुजी आमच्या कॉलनीत असतात. काय मुलीला न्यायला आले का नाही त्याच्या. ते काय आता पहिले 1-2 दिवाळी आले ते, मग काय नंतर मीच घेऊन जातो मीच घेऊन येतो. आता काय राहिलं काही आला हवी लड्डू जा हवी लड्डू. चला आता आता इतकं काय मानपान राहिला आता. बस येशील येशील नको येऊ.